नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनात स्वागत करते. तर आज आपण बनवलेलं आहे मटार मेथी थेपले बनवलेले आहेत. मटारचा पण आता भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये यायला लागले आहेत. मेथी पण खूप प्रमाणामध्ये आहे इथे. तर आपण असे मस्त असे नरम असे थेपले बनवलेले आहेत. रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीकडे वळूया. हे मेथी मटार थेपला बनवण्यासाठी मी इथे हे मटार घेतलेले आहेत. 1/2 किलो मटार आहे. सोलून त्याच्यामध्ये हे एवढे निघालेले आहेत. हे मी ताजेच घेतलेले आहेत, फ्रोझन वाले नाहीये. त्यानंतर मेथी पण घेतलेली आहे. 1 गड्डी एवढी मेथी आहे. मेथी एकदम कोवळी मेथी आहे. आताशी मेथी पण भरपूर येते, त्यामुळे आपण हा मेथी आणि मी अशी ना तोडून घेणार आहे. ही तोडून घेऊ शकतो, नाही तर कापून घेऊ शकतो. एकदम कोवळी आहेत. म्हणजे मी फक्त ना ह्याची ही मुळच फक्त जराशी काढून घेतलेली. तर ही मी ना थोडीशी अशी हाताने हे करून घेते, नाही तर कापून पण घेईन. त्यानंतर लागणार आहे आपल्याला कांदा. इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. आलं 1 इंच आलं. लसूण घेतलेली आहे 4 ते 5 बारीक चॉप करून घेतलेले, चिरून घेतलेले. आणि 2 या तिखट मिरच्या आहेत आणि ह्या 2 कमी तिखट असतात त्या पोपटी मिरच्या आहेत. हळद लागणार आहे आपल्याला, जिरं लागणार आहे, मीठ, तेल आणि दही लागणार आहे. गव्हाचं पीठ लागणार आहे 2 कप एवढं. तर पहिलं आपण आहे ना मटार जे आहेत ना ते वाफवून घेऊया, जेणेकरून ते थंड होऊन नंतर आपल्याला पीठ मळता येईल त्याचं. इथे आहे ना मी कापूनच घेते. कोवळी आहे मेथी, हाताने केली तरी चालेल, पण मी जरा थोडी कापूनच घेते. ते तेल घालते, जास्त तेल नाही घालायचे. 1 ते 1.5 चमचा एवढं तेल घालायचंय. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकायचंय जिरं 1 टीएसपी एवढं. जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये टाकायचंय आपल्याला लसूण, आलं आणि मिरची. मिरची टाकते, लसूण, आणि जे मटार आहे ते मी ना धुवून ठेवलेले, मेथी पण धुवून ठेवलेली. हे चांगलं त्याला थोडंसं परतून घ्यायचंय, कच्चे पण काढायचंय त्याचं. आपल्याला यामध्ये टाकायचंय मटार, थोडीशी हळद. इथे जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट पण टाकू शकता. मी पिठामध्ये नंतर थोडंसं मिक्स करणार आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. चांगलं हे परतवून घेऊन वाफेवरती हे मटार जे आहेत ना ते शिजवून घ्यायचे एकदम. मी जवळजवळ 10 मिनिटं मटार जे आहेत बिना पाणी घालायच्या आधी हे असे शिजवून घेणार आहे, आणि नंतर मग थंड करून वाटून घेणार आहे. मटार आहे ना छान शिजले आहेत आता, हे बघा. आता हे गॅस बंद करते, मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि मिक्सर मधून काढून घेणार आहे. मी आता 2 कप एवढं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. थोडंसं मीठ घालणार आहे यामध्ये, मटार मध्ये पण आपण घातलेलं आहे म्हणून. त्यानंतर जे मटार आहे ना ते मी वाटून घेतले. हे बघा, असं एकदम बारीक नाही केलंय, पण असं थोडंसं जाडसरच ठेवलंय. तर हे काढून घ्यायचंय. तुम्ही जिरं घालू शकता, ओवा घालू शकता. ओवा मी टाकणार आहे थोडासा. कांदा हवा असेल तर टाकायचा.
थोडासा ओवा टाकते. त्यानंतर लाल तिखट टाकायचंय. इथे मी दही टाकते 2 चमचे एवढं. लाल तिखट, आपण मिरच्या पण टाकल्या. आता तुम्हाला जसं हवं आहे तिखट त्यानुसार तुम्ही टाकू शकता तिखटाचं प्रमाण. आणि हे आता सगळं तेल टाकायचंय थोडंसं आणि हे सगळं मिक्स करून पीठ एक मळून घ्यायचंय त्याचं. आणि 10 ते 15 मिनिटं पीठ हे ठेवून द्यायचंय. त्यानंतर आपण ठेपले बनवणार आहोत. मी 2 ते 3 चमचे एवढं तेल घालते. पीठ छान असं मळून घ्यायचं. हे पाण्यात थोडंसं पाणी वापरायचं आणि थोडं थोडं घालायचंय पाणी. पहिले हे जे सारे सगळे जिन्नस आहेत ना ते सगळे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर पीठ मळायचंय. तर हे मी पीठ आहे ना असं मळून घेते. थोडंसं पाणी लागणार आहे याला, कारण कोरडं वाटतंय पीठ. झालेलं आहे. झाकून ठेवते आणि 10 मिनिटानंतर आपण त्याचे ठेपले बनवायला घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण त्याचे ठेपले बनवून घेऊया. थोडंसं ना पीठ असं घट्टसरच मळायचंय. पळपट आला. मी आता थोडंसं पीठ लावून घेतलं. तवा ठेवलेला आहे एका साईडला तापत. आणि असे पातळसे असे लाटून घ्यायचंय. तुम्हाला जे आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकता. हे ठेपले कसे मुलांच्या टिफिनसाठी, नवरोबाच्या टिफिनसाठी झटपट म्हणजे होणारी अशी म्हणजे रेसिपी आहे ही. मटार जर आहेत ना ते आपण जर आदल्या दिवशी जर छान असे उकडून ठेवले, शिजवून ठेवले तर ही रेसिपी आपली पटकन होते. तर हे असे मी लाटून घेते. आता भाजून घेऊया आपण. तवा ठेवलेला आहे म्हणजे ठेपला भाजून घेऊया आपण. थोडंसं मी तेल घालते तव्याला. तेल लावलं ना की कसं चिटकणार नाही. एका साईडने थोडंसं भाजलं की दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आपल्याला. एका साईडने झालं का दुसऱ्या साईडने असे खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. असेच मी सगळे ठेपले ना बनवून घेते. ते आपले ठेपले मी बनवून सगळे तयार केलेले आहेत. छान झालेले आहेत मस्त असे. हे बघा एकदम नरम. दुपारपर्यंत पण हे एकदम असे नरम राहतात. म्हणजे जर सकाळी केलेले असेल तर दुपारपर्यंत नरम राहतील. टिफिनला आपण देऊ शकतो. तर माझी